स्वस्थ शरीर, शांत चेहरा, भटकना समस्थिति मध्ये, रीढ़ की हड्डी समावस्था में, बोथ द हँड्स इन द्रोण मुद्रा, दोन्ही हात गुडघ्यावरती द्रोण मुद्रेमध्ये, कोपरं ढिली, डोळे शांतपणे मिटलेले. कन्सॉलिडेट युअर बॉडी, ब्रेथ अँड माइंड. शरीराची स्थिती, श्वासाची क्रिया आणि मन या तिन्हीचा समन्वय साधण्याचा प्रयत्न. कपालभाती 15 टाइम्स, 15 वेळेला. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, नो इनहेलेशन. पोटाला स्ट्रोक द्यायचा, हवा जोरात बाहेर सोडायची. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. क्रिया थांबल्यानंतर काही क्षण श्वासविरहित अवस्था असते, त्याचा अनुभव. श्वास आपोआप सुरू होतो, त्याचा अनुभव. जे काही आपण करू त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा. ट्राय टू एक्सपिरियन्स व्हॉट इज हॅपनिंग. आता दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. स्पर्श बिंदूंच्या ठिकाणी प्राणस्पंदाचा अनुभव. आपल्या तळव्यांना गुडघ्याच्या किंचित मागे ठेवा. डोंट कीप द हँगिंग palms. The back of the palm should be rested behind your knees. त्यांनी आपली कोपरं कम्फर्टेबल राहतात. कोपरं कम्फर्टेबल राहिली खांदे समस्थितीत राहतात आणि पाठीला पोक काढायची आपली वृत्ती आपोआप नाहीशी होते. सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, रिलेटेड आहेत. So we need to experience everything separately and collectively. Pranaspanda. There is a beautiful rhythm to your pulsation. थोडस दाब या दोन्ही पोटांच्या ठिकाणी दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पल्स जाणवते. त्याच्यामध्ये एक लय आहे, तिचा अनुभव. सावकाशपणे डोळे उघडायचे. समोरच्या ओम कडे नजर स्थिर ठेवून जाणीवपूर्वक बघण्याचा प्रयत्न. गेज ॲट ओम विथ स्टेडी आयसाइट. डोळ्यांच्या पापण्या स्थिर ठेवायच्या. सुंदर निळी पार्श्वभूमी, त्याच्यावरती असलेला केशरी रंगाचा ओम, बिंदू संयुक्तम म्हणजेच इन्फिनिटीकडे घेऊन जाणारा, अनंताकडे नेणारा ओम. ओम आणि फक्त ओम. अलगदपणे डोळे मिटून घ्यायचे. हाच ओम भ्रूमध्यामध्ये अनुभवण्याचा प्रयत्न. अंतरत्राटक. मनामध्ये ओमचाच विचार, ओमचंच मनन, ओमचं चिंतन. ओम 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 आणि फक्त ओम. Our entire existence is engrossed with Om.
11 वेळेला ओमचा उच्चार आपण करणार आहोत. 2 उच्चारांच्या मध्ये थोडंसं थांबण्याचा प्रयत्न. ट्राय टू कॉन्शियसली एक्सपिरियन्स द इम्पॅक्ट. नेमके आतमध्ये काय बदल घडतायत. सॉरी पण आवाज येत नाहीये नीट. व्हॉल्यूम व्हॉल्यूम थोडा कमी आहे. हा ठीक आहे. 11 वेळेला ओमचा उच्चार आपण करूया. पहिला उच्चार करण्यासाठी संपूर्णपणे श्वास सोडून द्यायचा. दीर्घ आणि भरपूर श्वास घ्यायचा. इनर अवेअरनेस. दुसरा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. दीर्घ श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव. तिसरा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. कंप्लीट एक्झलेशन. दीर्घ श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव. चौथा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. दीर्घ श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव. पाचवा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. दीर्घ भरपूर श्वास घ्यायचा. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. सहावा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. दीर्घ श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव. सातवा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. दीर्घ खोलवर भरपूर श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव. आठवा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा.
आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. नववा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. दीर्घ भरपूर श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव. दहावा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. कंप्लीट एक्झलेशन. डीप अँड स्लो इनहेलेशन. आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. अकरावा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. दीर्घ भरपूर श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव. मानसिक उच्चार, मेंटल चॅन्टिंग. कंपनांचा अनुभव काल्पनिक स्तरावर. संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. दीर्घ श्वास घ्यायचा. दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा हात छातीजवळ ठेवायचे. ओंकाराय नमो नमः म्हणताना आपली मान नम्रपणे थोडीशी पुढे झुकवण्याचा प्रयत्न. सर्वांनी एकत्रपणे प्रार्थना करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. दोन्ही हात चोळायचे. पामी डोळ्यांच्या भोवती ऊब द्यायची. हात काढून डोळे उघडायचे. हरिओम. Now next things I will hand over to Nandini. हरिओम. हरिओम. आपण काल काय बघितलं त्यापासून थोडी सुरुवात करूया. Yesterday we tried to understand the difference between anger, aggression and violence. या तिघांमध्ये काय फरक आहे ते आपण बघितलं. ह्या ज्या 3 शेड्स आहेत त्याच्यामध्ये anger, yes definitely it motivates and energizes us. त्याच्यामुळे आपल्याला काही करण्यासाठी प्रेरणा मिळते. आणि सो anger थोडासा असायला हवा. If it is on the constructive side, yes we can work positively, but if it is on the destructive side, then there are chances की आपले जे काही आपण करणार आहोत आपल्या रागाच्या भरात त्याच्यामुळे आपल्याला आणि लोकांना सर्वांना त्रास होऊ शकतो. So anger, yes, has to be there, but one has to direct it or turn it towards some positive aspect, some positive side. जर आपण सकारात्मक रीतीने तो वापरला तर आपल्यामध्ये खूप जास्त प्रगती होऊ शकते. आणि आपण खरंच कधी कधी थोडंसं स्वतःवर रागवावं आपल्या एखाद्या चुकीसाठी, आपल्या एखाद्या चुकीच्या सवयीसाठी, की का माझ्यामध्ये हा बदल होत नाही, मला नाही चालणार हे मी नाही खपवून घेणार. आपण जसं इतरांचं वागणं खपवून घेत नाही तसं स्वतःला शासन करूया. स्वतःचं वागणं मी नाही खपवून घेणार हे म्हणूया आणि तरच आपल्यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अँगर विषयी आपण हे बघितलं. त्यानंतर आपण बघितलं की ॲग्रेशन, जर आपण अँगर वेळेवर कंट्रोल केला नाही तर ॲग्रेशन कडे ते जातं. सो वन हॅज टू कंट्रोल द अँगर विदिन टाइम.
सो इन चाइल्डहुड आपण जर सतत मुलाला लेबल करत राहिलो किंवा असं म्हणत राहिलो की आमच्याकडे सगळेच रागावतात, सो मी पण रागावतो, असं जर म्हणत राहिलो, देन मे बी आफ्टर सम टाइम the anger will turn into aggression and then lately into violence. So जे violent होतात लोक, त्यांच्यामध्ये त्याचे जे बीज असतात, जे काही त्याचे seeds असतात, yes they are always there. Unless the seeds are there, the person can't be violent. See, the situation is always there which can definitely make us angry, but everybody doesn't get angry so much, and everybody's anger doesn't turn into aggression and then ultimately into violence. So people who are definitely getting angry, then aggressive and violent, they have the seeds of anger in them. They have to accept it. आपल्याला हे स्वीकार करायची गरज आहे की मला राग येतो, and then one has to work on it. आता आपण आज थोडंसं पुढे जाणार आहोत. आपल्याला सगळ्यांना प्रश्न हा नेहमी असतो की ठीक आहे अँगर वगैरे सगळं, पण मलाच का राग येतो? सॉरी नंदिनी ताई, येस, काल काय? जी आपण स्लाइड बघितली ना ती जरा मराठीमध्ये पण दाखवा ना. मराठीमध्ये मॅडम मी ती स्लाइड तयार नाही केलेली, पण मी एक्सप्लेन सगळं केलंय ऍक्च्युली मराठीतून. हो, हा? एक्सप्लेन हवं- केलं. ठीक आहे, मी स्लाइड ती बनवून उद्या दाखवते मराठीतून. ओके. हा, सगळ्यांना ओके, समजण्यासाठी इंग्लिश मधनं बनवली होती, पण हरकत नाही, आपण मराठीत बनवून शेअर ओके, करूया. धन्यवाद. थँक्यू. तर आपल्याला मुळात हे आता जाणून घ्यायचं आहे की आपण जेव्हा कधी रागावतो आहोत तर त्या रागामागची कारणं आपली काय आहेत. कारण आपण जेव्हा रागावतो तेव्हा त्याच्या मागची जर कारणं आपल्याला समजली तर आपल्याला सोपं होतं की आपला राग थोडासा कंट्रोल करणं. स्क्रीन शेअर झाली आहे का? कोणी सांगेल? नाही झाली अजून. नाही झाली अजून. ओके, पण नाही झाली शेअर, हा नाही झाली. नाही झालेलं नाही. ओके नाही झाली, ओके, नाही झाली. वन सेक. हा, आता झाली आहे का? हो. येस येस. ठीक आहे, ओके. तर आता आपण आज आपल्याला राग का येतो, व्हाय डू वी रिअली बिकम अँग्री, त्याविषयी थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिलं रिझन इज हेरिडिटी, म्हणजे ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो. येस, त्याचा रोल डेफिनेटली असतो. एक उदाहरण देते अनुवंशिकतेसाठी. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटतं की नाही ठीक आहे, अनुवंशिकता वगैरे सगळं आहे, ठीक आहे, पण मी माझ्यामध्ये बदल घडवू शकतो. येस, डेफिनेटली घडवू शकतो. आपण संत रामदास स्वामींचं उदाहरण घेऊया. संत रामदास स्वामींच्या घरात त्यांच्या आधीच्या 21 पिढ्यांमध्ये सूर्याची उपासना होती, आणि म्हणून संत रामदासांसारखा तेजस्वी पुरुष 22व्या पिढीत जन्माला आला. असं होत नाही की संत रामदास, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर या व्यक्ती अशाच कुठेतरी जन्म घेतात, असं होत नाही. याच्या मागचं मुख्य कारण हे असतं की त्यांच्यामध्ये ते जेनेटिक जे काही सगळी म्युटेशन्स होत असतात, जे काही चेंजेस होत असतात, जे काही परिणाम होत असतात त्यांच्या जीन्सवर, ते पिढ्यानपिढ्यांमधून संक्रमित होत असतात. त्यामुळे आपल्याला हेरिडिटी नाकारायची नक्कीच नाहीये, कारण हेरिडिटी नाकारली ना तर आपण आपल्यामध्ये जे काही आहे त्याचा स्वीकार नाही करू शकणार. सो वन हॅज टू ऍक्सेप्ट की ओके, जसं आपण म्हणतो की माझ्या घरात हायपर टेन्शनची हेरिडिटी, डायबिटीसची हेरिडिटी आहे, हार्ट ट्रबलची हेरिडिटी आहे, देन व्हॉट वन हॅज टू डू? वन हॅज टू बी लिटिल मोर केअरफुल, लिटिल मोर कॉशियस. जसं आपण म्हणतो प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. सो इफ आय नो दॅट आय एम मोर प्रोन टू हायपर टेन्शन, मला जर माहितीये की माझं बीपी लवकर शूट होऊ शकतं कारण माझ्याकडे हेरिडिटी आहे, अनुवंशिकता आहे, माझ्या वडिलांचं पण व्हायचं, आईचं पण व्हायचं, तर मला काळजी घ्यायला पाहिजे. मला वेळेवर योग साधना सुरू करायला हवी, मला माझ्या डाएटकडे लक्ष द्यायला हवं, मला माझ्या झोपेच्या पॅटर्नकडे लक्ष द्यायला हवं, मला माझ्या आनंदाच्या स्त्रोतांकडे लक्ष द्यायला हवं. जर एखाद्याकडे हेरिडिटी नसेल तर त्याला काय फायदा असतो? तो थोडासा आपल्यापेक्षा केअरलेस राहिला ना तरी चालतं. म्हणजे जर एखाद्याकडे हायपरटेन्शन, ओबेसिटीची हेरिडिटीच नाहीये आणि ती व्यक्ती किंचित तिचं वजन जास्त आहे, चालू शकेल. कारण का? हेरिडिटी तुमच्याकडे हायपरटेन्शन आणि डायबिटीसची नसल्यामुळे तुमचं वजन किंचित जास्त असेल तर तुम्हाला त्रास नाही होणार. बट येस, इफ यू हॅव दॅट हेरिडिटी अँड यू आर ओबेस्ड, then definitely you are more prone to become diabetic. So one has to take care of it.
सो हेरिडिटी आपण डिनाय नाही करणार आहोत, अनुवंशिकता आपण रूल आउट नाही करणार आहोत, बट वी आर गोइंग टू ऍक्सेप्ट इट अँड देन वी आर गोइंग टू टेक सम प्रिकॉशनरी मेजर्स ओव्हर इट. आपण त्याच्यावर काम करायचा प्रयत्न करणार आहोत. नाऊ द सेकंड, म्हणजे मी आता रिझन सांगते आणि त्याच्याबरोबर थोडंसं ट्रीटमेंट पण सांगते पॅरलली. सो आज कदाचित सगळी स्लाइड नाही झाली तर आपण जेवढे होत आहेत तेवढे करूया, पण आपल्याला नुसते रिझन्स ऐकण्यापेक्षा जर मी काय करायचं त्याच्यावर हे कळलं तर जास्त उपयोगी आहे. सो माझ्याकडे जर अँगरची हेरिडिटी असेल, देन व्हॉट आय हॅव टू डू इफ एव्हरीबडी इन माय फॅमिली इज गेटिंग अँग्री. हेच मी लहानपणापासून बघत आलोय. तर मला स्वतःला शांत करण्यासाठीचे जे उपाय असतात ते निश्चितपणे करायला पाहिजेत. मी सतत हे म्हणता कामा नाहीये की नाही मला राग येणारच कारण माझ्याकडे हेरिडिटी आहे. सो वन शुड नॉट लेबल हिमसेल्फ और हरसेल्फ सेइंग की येस, सिन्स हेरिडिटी इज देअर आय एम बाउंड टू गेट अँग्री. इट इज नॉट लाईक दॅट. वन कॅन से दॅट येस, हेरिडिटी इज देअर, सो देअर आर मेनी मोर चान्सेस की मला पटकन राग येईल. आपल्याला इतरांना सांगायला सुद्धा हे हरकत नाहीये, कारण आपण स्वीकार करतोय. आपण सांगूया किंबहुना की बघा माझा ना स्वभाव थोडासा तापट आहे, मी पटकन काहीतरी बोललो ना तर प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याकडनं अशी चूक होऊ शकते हे आपण स्वीकारूया. 2 मिनिटं शांत होऊया त्यानंतर. अनेकदा आम्ही लोकांना असं सांगतो, जर राग येत असेल, एखाद्या व्यक्तीवर येत असेल, समोर ती व्यक्ती असेल, तुम्हाला कंट्रोल करता येत नसेल, चक्क ती जागा सोडा. लीव्ह द प्लेस. डोंट कीप ऑन आर्ग्युइंग विथ द सेम पर्सन. त्याच व्यक्तीबरोबर तोच वाद घालत तसाच राग तुमचा दाखवत बसू नका. जागा सोडा, दुसरीकडे जा, स्वतःला कुठल्या तरी दुसऱ्या कामामध्ये नेण्याचा प्रयत्न करा. ते इतकं सोपं नसतं. निदान 2 मिनिटं शांत तरी बसा दुसरीकडे जाऊन. थोडीशी ती व्यक्ती, तो संदर्भ, ते विषय आपल्या डोक्यातनं निघायला लागले हळूहळू की आपण शांत होण्याची शक्यता वाढते. थोडंसं शांत बसा, 2 मिनिटं शांत बसा. आपल्या श्वासाकडे पहिलं लक्ष द्या. जर जेव्हा आपण प्रत्यक्ष रागावतो, आपल्या हातात नसतं कधी-कधी. मला खूप वाटतं की अँगर मॅनेजमेंट, अँगर कंट्रोल व्हायला पाहिजे. बट व्हेन आय बिकम अँग्री, त्या पर्टिक्युलर मोमेंटला आय गेट अँग्री इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. मला कळतच नाही की मला राग कसा येतो. असं सांगणारी अनेक माणसं आहेत की मॅडम हे सगळं तुमचं तत्वज्ञान आम्हाला कळतंय, पण हे पुस्तकात राहतं, आम्हाला ते वापरता येत नाही, असं अनेक लोक सांगतात. आणि ही सगळ्यांची केस आहे. असं नाहीये की एकाला वापरता येतं आणि एकाला नाही. जे कॉन्शियसली ह्याच्यावर काम करतात ना त्यांना ते हळूहळू वापरता येतं. सो असं नाहीये की एका रात्रीत आपल्याला हे वापरता येणार आहे. पण आपण ह्याचा जर स्वीकार केला आणि त्या क्षणी मला राग आलाय, पण मला तो कंट्रोल करायचा आहे. मी जर राग आल्यानंतर आधी 5-10 मिनिटं, कधी-कधी 1 तास, काही लोकांचा राग इतका तीव्र असतो, मला अशी लोक माहिती आहेत की जी 15-15 दिवस, 1-1 महिना बोलत नाहीत त्यांच्या घरातल्या लोकांशी. ज्या व्यक्तीचा राग येतो तिच्याशी अबोला धरतात. आपल्या घरात सुद्धा असा पॅटर्न आपल्याला एखाद्या व्यक्तीमध्ये दिसेल. विशेषतः आम्हाला हे नवरा बायकोच्या नात्यामध्ये खूप दिसतं की कधी-कधी त्या व्यक्तीचा राग इतका प्रबळ असतो, इतका तीव्र असतो की 1-1 महिना ती व्यक्ती बोलत नाही आपल्या नवऱ्याबरोबर किंवा आपल्या बायकोबरोबर. असं जर होत असेल तर त्या व्यक्तीने डेफिनेटली स्वतः विचार करायची गरज आहे. कारण 1 महिना काही एका गोष्टीचा राग टिकू शकत नाही सहसा. थोडा काळ टिकेल. पण आपण बाहेर येऊया, कधीतरी शांत होऊया. 5 मिनिटांनी, 10 मिनिटांनी, 1 तासाने, 2 तासांनी. वन हॅज टू थिंक, व्हाय एम आय गेटिंग अँग्री सो मच? आणि मग ज्याला आपण म्हणतो ना की मला एक्सप्रेस करता आलं पाहिजे. ठीक आहे, मला राग आला होता काल. माझ्या नवऱ्याचा मला काल राग आला. पण आज मला ना त्याला शांत झाल्यावर सांगता आलं पाहिजे की मला काल का राग आला होता. आणि मला तो परत तू जर प्लीज असं नको करूस कारण मला ती गोष्ट नाही आवडत. हे मला एक्सप्रेस करता आलं पाहिजे चांगल्या शब्दात. सो फक्त माझ्याकडे हेरिडिटी आहे, सो मला राग येतोच, असं म्हणून वर्षानुवर्ष इफ आय एम फॉलोइंग द सेम पॅटर्न, देन आय एम नॉट गोइंग टू चेंज. देन आय विल बी द सेम ॲज इट इज. सो इफ एट ऑल आय वॉन्ट टू चेंज, मला जर बदल हवा असेल, तर मला हे करणं निश्चित गरजेचं आहे की कॉन्शियसली माझ्या रागाचं मी अवलोकन करणार आहे आणि कॉन्शियसली माझ्या रागाकडे मी बघणार आहे आणि त्याचा कालावधी कमी करणार आहे. जर राग आल्यावर आधी मी 1 महिना कोणाशी बोलत नव्हतो, तर पुढच्या वेळेला राग आल्यावर मला निदान 28 दिवसात दुसऱ्याशी बोलता येतंय का? मग 25 दिवसात बोलता येतंय का?
आपण करूया हा प्रयत्न. जर राग मनात राहत असेल तर तो किती काळ राहतो लिहून ठेवा. ह्या सगळ्याची नोंद करा. मी सतत तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगते, लिहा. प्रत्येक दिवशी लिहा काय घडतंय ते. त्याचं कारण हे आहे की आपण जेव्हा काही महिन्यांनी हे उघडून बघतो तेव्हा आपल्यात काय ट्रान्सफॉर्मेशन, काय बदल झालाय तो आपल्याला बघायला आवडतो. क्या हम लोग सचमुच बदल रहे हैं या हम लोग वहीं के वहीं पे. इफ आई एम चेंजिंग इट्स गुड, इफ आई एम नॉट then I need to work on it, because unless and until I need to work on it, it's not going to change. हे आधी लक्षात घेऊया की माझा राग शांत व्हायला दुसरे काहीही बदल करणार नाहीये. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की तुझ्या ह्या वागण्यामुळे मला राग येतो. नो, मला राग येतो हे स्वीकार. ठीक आहे, थोडस पुढे जाऊया. सो हेरिडिटीला दोष द्यायचा नाहीये, पण हेरिडिटीचा स्वीकार नक्की करायचा. माय ओन परसेप्शन अबाउट द वर्ल्ड. काही लोक अशी असतात की ज्यांना असं वाटतं की सगळं जग जे आहे ना ते चुकीच्याच दिशेने चाललंय. सगळ्या जगामध्ये ना फक्त अन्याय करणारी लोक भरले, सगळ्या जगामध्ये ना खोटं बोलणारी लोक भरले. आणि माझ्या बाबतीत तर हे नेहमीच होतं. म्हणजे मला कधीच न्याय मिळत नाही. अहो, मी 4थीच्या स्कॉलरशिपला बसले आणि मला 7वीचा पेपर दिला गेला. हे जर माझं परसेप्ट, आणि म्हणून मला स्कॉलरशिप नाही मिळाली. मला भयंकर राग आलाय. काय सिस्टीम आहे, असं कसं आमच्या वर्गाला 7वीचा पेपर दिला. ओके, असं घडणारच नाही असं मला म्हणायचं नाहीये, पण असं घडण्याची शक्यता खूप कमी आहे. आपण खूप वेळेला आपलं एक परसेप्शन बनवून ठेवतो जगाबद्दल. मला वाटतं की जगात सगळे लोक अशी आहेत. तू समोर आलास ना की माझी सटकते. आपल्याला बघा अशी काय लोक असतात की ती समोर नुसती दिसली तरी आपलं डोकं सणकतं. काही कारण नाही हो, कशासाठी एवढं आपलं परसेप्शन जगाबद्दल, लोकांबद्दल कशासाठी वाईट बनवून घ्यायचं. जगात चांगली लोक भरपूर आहेत आणि जगात चांगली लोक आहेत म्हणून हे जग चांगल्या पद्धतीने चाललंय. सो बेसिकली वन हॅज टू चेंज द परसेप्शन that the world is full of good, nice people. There are many positive people around me. The thing is, I need to see them. मला ते दिसत नाहीत, आणि मला ते दिसत नाहीत ना याचं कारण माझा चष्मा चुकीचा असतो, जग चुकीचं नसतं. मी जो चष्मा घालते ना तसं जग मला दिसतं. जर मला कावीळ झाली तर जग पिवळं दिसतं, तसंच आहे. So I need to change my perception. If my own perception about the world is negative, if I start feeling the whole world is wrong, they are against me and they have plans against me, हे सगळं काय बरोबरच नाहीये, no, then I am bound to get angry. So मला माझं परसेप्शन निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे, थोडंसं जग वाईट आहे त्याच्याकडून चांगल्याकडे न्यायचंय. ते कसं न्यायचं? आजूबाजूच्या लोकांमध्ये गुण काय आहेत हे शोधायचं. एक एक्सरसाइज घेऊया आपल्यासाठी. मेनी अ टाइम्स आपल्याला घरातल्यांना विचारलं की काय हो, कशी आहेत तुमच्या घरातली लोक, सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगतो काय सांगू, माझा मुलगा ना माझं अजिबात ऐकत नाही, आणि माझी बायको ठीक आहे म्हणजे, पण तिचाही काय मूड गेला की काय बरोबर नसतं. सो काय एकूण ठीक आहे आपलं चाललंय, असं एक आपलं उत्तर असतं जनरली. म्हणजे खूप जवळच्या लोकांना देतो आपण हे उत्तर. बाहेरच्या लोकांपुढे शोकेस करतो की वाव, माझ्यासारखा सुखी माणूस जगात कोणी नाही. पण एक सांगते, दाखवण्याचे आणि खायचे दात जितके वेगळे असतील तितका आपल्याला त्रास होणार आहे, तितका आपल्याला त्रास होणार आहे. आपण खरे होऊया, खरे. जो मी जसा आहे तसा मी प्रोजेक्शन करण्याचा, तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि मग जग बघताना गुण बघीन ना लोकांमधले. हो, माझा मुलगा माझं ऐकत नसेल, पण माझा मुलगा ना सुंदर चित्र काढतो, माझा मुलगा ना उत्तम फोटोग्राफी करतो. त्याला अभ्यासही उत्तम यायला पाहिजे असं गरज नाहीये, परत एकदा सांगते, कारण अभ्यास उत्तम आला तर मुलगा छानच असतो. अनेक ठिकाणचं हे मी बघितलेलं उदाहरण सांगते. अभ्यास छान ना, मग मूल अतिशय वाह्यात असतं, खूप चुकीचे गोष्टी करत असतं. पण मॅडम मेरिटमध्ये येतो 98%, then he is good. But if he is doing 98% का काम, yes, but if his behavior is not good, if his thoughts are not good, then in the long run त्याला खूप त्रास होणार आहे. While maintaining the relations with his family, maybe in corporates, maybe at his office place, is going to be very difficult. So only merit, only academics doesn't work. So मुलगा हुशार आहे म्हणून त्याच्या इतर गोष्टींकडे डोळे झाक नक्की नाही. पण माझ्या मुलामध्ये गुण कोणते आहेत बघूया ना.
माझ्या बायकोमध्ये गुण कोणते आहेत, माझ्या नवऱ्यामध्ये गुण कोणते आहेत, बघूया आणि त्यांना सांगूया. आपण किती वेळा सांगतो लोकांना की अरे तुझ्यातलं हे मला खूप आवडलं, खूप मस्त करतोस तू हे, किती वेळा सांगतो. हा ओपननेस, हा जो मन मोठं, व्याप्ती आपल्याला वाढवायची, आपलं मन मोठं करायचंय. आपलं मन हल्ली कोतं होत चाललंय, कोतं, छोटं छोटं छोटं, नॅरो नॅरो नॅरो. आपल्याला ते वाईड करायचंय आणि आपल्याला म्हणायचंय की सगळ्यांना सामावता येईल का, सगळ्यांमधलं छान दिसेल का. वाव, क्या बात आहे, किती मजा आहे. जेव्हा संत ज्ञानेश्वर म्हणतात, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. तेव्हा त्यांची संकल्पना किती मोठी आहे. मला एवढी मोठी नाही जमणार, पण निदान मला ज्या लोकांना बघायचंय त्यांच्यातले तरी गुण बघू देत ना, त्यांच्यातलं तरी चांगलं बघू दे ना. तरच मला हे म्हणता येणार आहे हो की त्यांच्या आयुष्यात दुःख नको, त्यांचं सगळं छान होऊ दे, हे तेव्हाच म्हणता येईल. म्हणून माझं परसेप्शन अबाउट द वर्ल्ड, माय ओन परसेप्शन अबाउट द वर्ल्ड, आय नीड टू चेंज. अँड फॉर दॅट टुडे ऑनवर्ड्स आय विल डू वन एक्सरसाइज. माझ्या आजूबाजूच्या सर्व लोकांमधल्या चांगल्या गोष्टी, त्यांच्यातले गुण मी लिहायचा, टिपायचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक गोष्टीत वाईट तर घडत असतं, पण त्यातही मला चांगलं शोधता येतंय का हे बघण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तिसरा मुद्दा आहे आपला हॅबिट ऑफ ओव्हर जनरलायझेशन. बघा बऱ्याचदा काय असतं, ओव्हर जनरलायझेशन म्हणजे काय हो, हा मला माहितीये ते अमुक अमुक कम्युनिटीची लोक ना ती तशीच असतात. भारतामध्ये तर हे खूप आहे, कारण आपल्याकडे खूप सारी लोक, खूप साऱ्या भाषा, खूप सारे धर्म, खूप सारे प्रांत, खूप साऱ्या कम्युनिटीज. ओव्हर जनरलायझेशन साठी अनेक मुद्दे घेता येतील. आता हा क्लिक झाला म्हणून घेतला की पटकन आपण म्हणून जातो, हा ही लोक ना अशीच असतात. प्लीज, भाय ओव्हर जनरलाइज आपण नको करूया असं. आपण प्रत्येक माणसाचा प्रत्येक एपिसोड बघूया. फक्त आपण असं म्हणूया की हा माझा जो शेजारी आहे ना, आज तो माझ्या बरोबर असं का वागला मला कळत नाही. काय होतं, तो काहीतरी वागतो आपल्याशी आणि आपण पार रागावून त्याच्या कम्युनिटी, त्याचे आई वडील, त्याचं खानदान सगळ्यांपर्यंत उतरवतो सगळ्यांना. काय, कशासाठी एवढं ओव्हर जनरलायझेशन कशाला. आणि त्या एका उदाहरणावरनं व्हॉट डू वी ट्राय टू डू, एव्हरीबडी हू बिलॉंग्स टू दॅट कम्युनिटी, वी हॅव अ बायस अँड अ प्रेज्युडाइज, अ ग्रज इन आवर माइंड. तेव्हा त्या कम्युनिटीची दुसरी कुठलीही व्यक्ती भेटली की आपण म्हणतो, हा मला माहितीये माझा शेजारीच आहे, तुझा जातभाई आहे, मला माहितीये तू काय करणार ते. प्लीज, वी आर नॉट गोइंग टू डू दिस henceforth. नो ओव्हर जनरलायझेशन. जस्ट स्टिक टू वन एपिसोड, जस्ट स्टिक टू द करंट मोमेंट. आत्ता काय घडतंय, आत्ता तू हे वागलीस ना, हे खूप मस्त होतं, खूप छान वागलीस, मला फार आवडलं तुझं आत्ताचं वागणं. करूया ना कौतुक त्या क्षणी. आपली सून छान वागली आपल्याशी, करूया कौतुक, हे काय मस्त केलंयस ग, मला खूप आवडलं, मजा आली आज. येतं का आपल्याला म्हणता, विचारूया. पण तेच जर तिचं काहीतरी चुकलं तर पटकन आपण म्हणतो, अरे काय एवढं नाही का नीट कळत आहे, आता इतकी वर्ष बघतेस ना तू घरात, एवढं नाही का जमत करायला. नको असं म्हणण्याऐवजी, एवढं नाही का जमत करायला असं म्हणण्याऐवजी आपण आत्ता जर तिचं काही चुकलं असेल तर तिला जरूर सांगूया, पण प्रेमाने नीट सांगूया की अगं हे ना असं नाही, ह्याच्याऐवजी असं केलं तर जास्त चांगलं होईल. इथे आपण काय करतोय, स्पेसिफिक त्या गोष्टीविषयी बोलतोय. आय एम नॉट जनरलायझिंग. सो प्लीज स्टॉप ओव्हर जनरलायझेशन. डोंट कमेंट ऑन पीपल जनरली. ही इज लाइक दैट, शी इज लाइक दैट, वो तो ऐसा ही है, ये तो वही करेगा. नो. आपण आपल्या मुलांबद्दल पण असं खूप बोलतो, हा त्याची तर मॅडम सवयच आहे, तो असाच आहे, तो कधीच लवकर उठत नाही, तो कधीच अभ्यास करत नाही. असं नसतं हो. त्याच्या आवडीची त्याची पिकनिक असली की उठतो की नाही लवकर. मग आपण असं कसं म्हणू शकतो की तो कधीच लवकर उठत नाही. तो लवकर उठतो, त्याच्या आवडीचं काम असलं की लवकर उठतो, त्याच्या आवडीचं नसलं तर उठत नाही. सो प्लीज डोंट ओव्हर जनरलाइज. स्ट्रॉंग बायसेस अँड प्रेज्युडायसेस. जसं मगाशी म्हटलं, ओव्हर जनरलायझेशन बरोबर जाणारा हा मुद्दा आहे की आपले अनेक बायसेस आणि प्रेज्युडायसेस खूप स्ट्रॉंग असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या वयाच्या लोकांबद्दल. जसं आपण आता खूप म्हणतो की हा ही नवीन पिढी ना काय कामाची नाही, ह्यांना काय जमतच नाही हो, त्यांना काय जमतं, फक्त मोबाईल.
ती फक्त मोबाईलवरच असतात नवीन मुलं, त्यांना बाकी काहीच जमत नाही करायला. हा खूप स्ट्रॉंग बायस आणि प्रेज्युडाइज आपल्या पिढीमध्ये किंवा आपल्याहून जी वरची पिढी आहे त्या सगळ्यांमध्ये आहे की नवी पिढी काही कामाची नाही. ते सतत उठल्यापासनं माझ्याकडे लोक येतात ती सांगतात, मॅडम सकाळी उठल्यावर आपण आधी काहीतरी उठतो, ब्रश करतो, पाणी पितो. आमच्या घरातली तरुण मुलं उठली ना की पहिली मोबाईल ऑन करतात. काय आहे ह्याला काय अर्थ आहे? ही सगळी अख्खी जनरेशनच बेकार आहे. अख्खी जनरेशनच पुरी मोबाईलच्या अधीन झालेली आहे. ओके, तुम्ही असं म्हणा की नाही मॅडम माझा मुलगा हे बिहेवियर करतो आणि तिथे थांबूया आपण. And we will try to change it if possible. But if I keep on getting angry, मी त्याच्यावर जर रोज रागावत राहिले, is it going to help him or me? त्याने त्याला किंवा मला कोणाला फायदा होणार आहे का? आपण विचार करूया. मी जर रागावले तर तोटा कोणाला आहे? मला आहे का त्याला आहे? मला आहे. कारण मी जर रागावले तर माझ्या श्वासाची गती वाढते. मी जर वाढले तर माझं बीपी शूट होतं. मी जर वाढले तर इंटरनली माझी एंडोक्राईन सिस्टीम अफेक्ट होतीये, हायपोथॅलॅमस अफेक्ट झाल्यामुळे, आणि माझ्या आतल्या सगळ्या ऑर्गन्सवर त्याचा परिणाम होतोय. सो इन द लॉंग रन मला काहीतरी त्रास होऊ शकतो त्याचा. किडनी रिलेटेड डिसीजेस आहेत, लिव्हर रिलेटेड आहेत, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या समस्या आहेत, हार्ट रिलेटेड इश्यूज आहेत, काही होऊ शकतं. म्हणजेच मी रागावतो, मला वाटतं मी दुसऱ्यावर रागावलो, सो वा छान, आता मी त्याला ऐकून मोकळा झालो. But is it really helping me? Keeping these biases and prejudices, if they are making me angry, shall I keep those biases and prejudices? No, I should not. Just stick to the person, just stick to the incidents, rather I would say. आत्ता काय घडतंय तेवढंच बघूया आणि त्याच्यावरच बोलूया. डोंट से की हे असंच असतं, हे तसंच असतं. आणि हे बायसेस आपले ना खूप स्ट्रॉंग असतात माय डिअर फ्रेंड्स, खूप स्ट्रॉंग. म्हणजे इतके स्ट्रॉंग असतात ना की कितीही सांगितलं, कितीही विचार केला तरी लोकांच्या डोक्यातून बायसेस जात नाहीत. सो बायसेस पासून दूर राहूया. कोणी आपल्या डोक्यात ड्रिल करायचा प्रयत्न केला तर त्यालाही सांगूया, प्लीज मी बायस नाहीये कोणत्याहीसाठी. स्त्रिया अशाच असतात, पुरुष असेच असतात, अनेक जोक्स येतात अनेक ठिकाणांवर, आपले बायसेस वाढवतात ते. व्हाय? प्लीज ह्या सगळ्या गोष्टींना आपण थारा देणार नाही आहोत. आपण त्याच्यावर अँगर किंवा कोणतीही इमोशन स्ट्रॉंग अजिबात करणार नाही आहोत. मला वाटतं आपण आज इथे थांबूया. बाकीचे जे, कारण 8-10 होत आले, बाकीचे जे मुद्दे आहेत ते आपण उद्या एक्सप्लेन करूया. आजच्यासाठी हा एक्सरसाइज नक्की घेऊया. वी विल ट्राय टू सी गुड पॉइंट्स इन पीपल. लोकांमध्ये काय चांगले गुण आहेत ते आजपासून नोंदवायला सुरुवात करूया. आपल्याला रोज एखादी तरी व्यक्ती वेगळी भेटते. आपल्या सोसायटीतली असते, कुटुंबातली असते, बाहेरची असते, मित्रपरिवारातली असते. सगळ्यांमधले गुण लिहायला घेऊया. दोष नको. दोष माहिती आहेत आपल्याला. गुण लिहूया. आपलं परसेप्शन नक्की बदलेल. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ह्या पुढची सूत्र मस्कर गुरुजींचे. हरिओम. 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 आपण आता जे कन्सेप्च्युअल बेस बघितला या संपूर्ण प्रोसेसचा, नेमकी तीच प्रक्रिया पतंजलींच्या अष्टांग योगामध्ये आहे. अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश, हे जे काही भाग आहेत, हे 5 पंचक्लेश, हे पंचक्लेश आहेत ते सर्व गोष्टींचा ओरिजिन आहेत. अविद्या म्हणजे काय की माझ्या जनरेशन बद्दल असलेली माझी चुकीची माहिती. हे इतकं छान मॉडर्न सायकोलॉजीशी जोडलेलं आहे की आपल्याला त्याच्यामध्ये नेमका काय बदल घडवायचा आहे हे जे योगिक कन्सेप्टने आपण विचारलं किंवा विचार केला तर मेजर कारण आपल्याला दिसतं ते म्हणजे लॅक ऑफ ऍक्सेप्टन्स, स्वीकृतीला नकार. वी डोंट ऍक्सेप्ट द थिंग्स ऍज दे आर. आपण ज्या गोष्टी आहेत त्या तशा कधीच स्वीकारत नाही आणि आपल्याला जशा हव्यात तशा आपण स्वीकारतो. हा तोतला दुसरा प्रॉब्लेम. आणि म्हणून या सर्व गोष्टींकडे बघण्यासाठी एक वेगळी दृष्टी आपल्याला लागते. आता ही दृष्टी लागते हे आजची शास्त्र म्हणतात. पतंजलीने काय सांगितलंय? प्रतिपक्ष भावना. हा प्रतिपक्ष भावना हा जो भाग आहे हा जरी त्यांनी संदर्भ दिलेला असता यमनियमांच्या पालनाच्या बाबतीत तरी तो सर्व दृष्टीने आपल्याला उपयुक्त आहे. जे काही चाललंय त्या चाललेल्या गोष्टींच्याकडे
बेसिकली थोडं वेगळ्या दृष्टीने बघणं. हरिओम साधी screen गोष्ट आहे की disappeared. याला एक दुसरं उदाहरण पण घेऊ शकतो की जर मला अमेरिकेतलं एखादं शहर शोधायचं असेल तर मी लंडनचा मॅप घेऊन चालणार नाही, मला अमेरिकेचा मॅप घ्यावा लागेल. आपला प्रॉब्लेम काय आहे, आपण लंडनचा मॅप हातात घेतो, अमेरिकेतलं शहर शोधतो. सो दिस इज द मेजर प्रॉब्लेम. म्हणून प्रतिपक्ष भावनांचा आपण थोडासा विचार केला आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं ऍक्सेप्टन्स जेव्हा आपण करायला सुरुवात करतो तेव्हा आपला प्रतिपक्ष काय असतो, रिजेक्शनला नकार. जे काही चाललंय त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि त्या दृष्टीने आपण काही गोष्टींचा प्रयत्न करतो. आणि हे करताना महत्वाची गोष्ट ती म्हणजे कॅथार्सिस, भावविमोचन. आपल्या भावनांचं योग्य प्रकारे उन्नयन करणं, एलिव्हेशन करणं हे महत्वाचं आहे. व्हॉट वी डू नॉर्मली, वी आयदर ओव्हर एक्सप्रेस ऑर वी सप्रेस. या दोन्ही गोष्टी खूप रिस्की आहेत. सपरेशन ऑफ इमोशन्स कॅन गिव्ह लॉट ऑफ एक्सप्लोजन. केव्हा तरी तो असा प्रचंड मोठा स्फोट होतो आणि त्याच्यात किती हानी होईल सांगता येत. आणि ओव्हर एक्सप्रेशनच्या बाबतीत काय होतं, इट इज हॅव्हिंग ट्रिमेंडस इंटेन्सिटी. प्रत्येक वेळेला जास्ती त्याची फ्रिक्वेन्सी असते, इंटेन्सिटी असते आणि इम्पॅक्ट असतो. या तिन्ही गोष्टीवरती आपण काम करत नाही. म्हणून दोन्ही गोष्टी खूप रिस्की आहेत आणि त्यासाठी आपल्याला सिच्युएशन प्रमाणे, परिस्थितीनुसार आपल्याला काम करायचं असतं. म्हणून आज आपण थोडंसं काल जे तुम्हाला मी सांगितलं भ्रामरी प्राणायामाचा उच्चार आपण का करतो बेसिकली, तर जे खूप लाऊडली आहेत त्यांना टोन डाऊन करण्यासाठी. म्हणजे त्यांनी एका लयमध्येच हा उच्चार करायचा. यू शुड नॉट लाऊडली एक्सप्रेस युअरसेल्फ. तुम्ही जर भ्रामरी प्राणायाम काही कालावधीपर्यंत करत राहिलात तर तुमच्या असं लक्षात आहे की मोठ्याने बोलायची गरज नाही. वी कॅन डू इट सॉफ्टली. सॉफ्टनेस आयुष्यातला आपण खूप घालवलेला आहे. सगळे कंगोर एकदम तीव्र झालेले आहेत, पॉइंटेड आहेत सगळे. सो प्रायमरीली या भ्रामरी प्राणायामाचा उपयोग आपल्या संपूर्ण ह्या आय एम ट्राइंग टू टॉक इट फ्रॉम द अँगर मॅनेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू. आपला जो उद्देश आहे त्याच्यासाठी आपण हा विचार करतोय. भ्रामरी प्राणायामाने राग कमी होतो असं ग्रंथात कुठल्याही दिलेलं नाही. सो प्रायमरीली वी नीड टू अंडरस्टँड दॅट वी आर ट्राइंग टू अप्लाय दिस प्रिन्सिपल्स ऑफ योगा इन द रिस्पेक्टिव्ह कॉन्टेक्स्ट. त्या संदर्भामध्ये आपण हा वापर करतो आहोत. आणि म्हणून आपल्याला भ्रामरी प्राणायाम करताना वी आर टोनिंग डाऊन द पीपल हु आर लाऊड अँड वी आर ब्रिंगिंग देम टू द पीपल ऑफ एक्सप्रेशन हु आर नॉट ऑल एक्सप्रेसिंग. जे मौनामध्ये आहेत त्यांना बोलकं करायचंय आणि जे ओरडणार आहेत त्यांना नॉर्मल लागायचं. या अँगलने आपण भ्रामरी प्राणायामाचा वापर करतो. सो इट्स अ रिदमिक प्रोसेस. आता त्याला आपण एका दुसऱ्या गोष्टीची जोड देणार आहोत, ते म्हणजे आपण परवाच्या दिवशी शीतली प्राणायाम शिकतो. शीतली प्राणायाम करताना आपण काय करतो नेमकं, तर वी इनहेल कूलनेस. शांतता आपण आतमध्ये घेतो. याचं कारण शांतता घेत नाही, ऍक्च्युली शांतता वगैरे काही आतमध्ये जात नसते. जिभेचा ओलावा जास्ती असल्यामुळे जिभेच्या वरनं जेव्हा आपल्या हवेचा भाग जातो किंवा हवा जिभेला स्पर्श करून जाते त्यावेळेला त्या ओलाव्यामुळे आपल्याला आतमध्ये गारवा जास्ती जाणवतो. हा त्यातला मुख्य भाग आहे. पाण्यावरनं हवा आली की आपल्याला थंड जाणवते, ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि तो प्रिन्सिपलचा भाग आपण वापरून आता आपण कॉम्बिनेशन काय करणार आहोत, तर आपण शीतली प्राणायाम करणार. पूरक म्हणजे श्वास घेताना आणि श्वास सोडताना भ्रामरी करणार. हे कॉम्बिनेशन कुठेही सांगितलेलं नाहीये, कृपा करून लक्षात घ्या. देयर इज नो टेक्स्च्युअल रेफरन्स ऑफ दिस. दिस इज डिझाइन्ड फॉर दिस पर्टिक्युलर प्रोसेस. आपल्या ह्या कोर्सच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपण अशी कॉम्बिनेशन करू शकतो. पण तत्पूर्वी आपण जे परवाच्या दिवशी दंड स्थितीमध्ये उभं राहून हँड स्ट्रेच ब्रिदिंग केलं होतं त्याचा आपण वापर करूया. त्याची आपण सुरुवात करूया. त्याची सर्वांनी कृपा करून उभं राहायचे. कम टू स्टँडिंग पोझिशन. उभं राहायचे सर्वांनी, दंड स्थितीमध्ये या. जस्ट पॉइंट प्रीतम, दोन्ही पायांच्या अगदी थोडा अंतर ठेवा, नॉमिनल डिस्टन्स इन बोथ द लेग्स. आपण ही 5 वेळाला रोटेशन करणार आहोत. पहिलं रोटेशन जे आहे ते प्युअरली फिजिकल आहे. कुठल्याही प्रकारचा फिजिकल भाग जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की शारीरिक स्तरावरती नेमकी आपली सिंक्रोनायझेशन होते का, हालचाल, त्यानंतर श्वास सोडण्याचा कालावधी आणि त्याचा गतीचा भाग. त्यामुळे दोन्ही हात लॉक करून दोन्ही हात खालच्या दिशेला स्ट्रेच करायचे. स्ट्रेच युअर पाम्स डाऊन साइड. संपूर्णपणे श्वास सोडून द्यायचा, कम्प्लीट एक्झेलेशन. दीर्घ भरपूर श्वास घेताना हात वरच्या बाजूला स्ट्रेच करत करत श्वास घ्यायचा. इनहेल
when you stretch your hands above, किंचित थांबून अगदी सावकाशपणे श्वास सोडायचा. Slowly exhale down and bring down the hands in synchronization with exhalation. जैनजी हात सरळ घ्यायचे वर, तुम्ही तिथल्या तिथे समोर घेऊन असे वरती घ्यायचे, लाईक दिस. हा, आता पुन्हा एकदा भरपूर श्वास घ्यायचा. नाही, बोटं लॉक करा, बोटं लॉक करा. इनहेल डीपली आणि आता श्वास सोडताना असा उच्चार करत सावकाशपणे श्वास सोडायचा. करेक्ट, व्हेरी गुड, छान. आता बरोबर घेतलं. श्वास सोडल्यावर थोडं थांबायचं. तुमच्या असं लक्षात येईल की आकार करताना एक्सेसिव्ह हीट शरीरात बाहेर पडते. पुन्हा एकदा डीप अँड स्लो इनहेलेशन, भरपूर श्वास घेत हळूहळू श्वास घेत वरच्या दिशेला हात ताणायचे. आणि सोडताना उकार करायचा. असा उच्चार करत श्वास सावकाशपणे सोडायचा. श्वास सोडणं आणि हात खाली आणणं आणि उकार, ह्या तिघांचं समन्वय. श्वास सोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खूप हीट शरीरातून बाहेर पडते. एक्सेसिव्ह हीट इज गोइंग आउट ऑफ द बॉडी. थोडं थांबायचं. पुन्हा एकदा भरपूर श्वास घेताना डीप इनहेलेशन करून हात वर्टिकल स्ट्रेच करायचे आणि श्वास सोडताना मकार हमिंग असतं, त्याच प्रकारे हमिंग करायचं. व्हेरी गुड. सिंक्रोनायझेशन ऑफ ऍक्शन, एक्झेलेशन अँड चॅन्टिंग. श्वास सोडल्यावर थोडं थांबायचं. आतमधला जो रिकामेपणा आहे तो अनुभवायचा प्रयत्न करायचा. पुन्हा एकदा स्लो अँड डीप इनहेलेशन बाय स्ट्रेचिंग द हँड्स अबव युअर हेड. आणि आता सोडताना अ, उ आणि म हे तीनही इक्वल प्रपोर्शन, सम प्रमाणात. श्वास सोडल्यावर थोडं थांबायचं. काही क्षणात संपूर्ण कृतीचा नेमका परिणाम काय झाला याकडे थोडं लक्ष द्यायचं. त्याचे इमिजिएट इम्पॅक्ट परिणाम असे असतात की श्वासामधला मोकळेपणा आपल्याला जाणवतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, श्वास सावकाशपणे सोडण्याची सवय लागते. आणि तिसरी गोष्ट, आपल्याला दडपण, प्रेशर कमी झाल्याचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. सो दीज आर द इमिजिएट इम्पॅक्ट्स ऑफ दिस सिंपल हँड स्ट्रेच ब्रीथिंग कनेक्टेड विथ चॅन्टिंग, आकार, उकार अँड मकार. सर्वांनी आता खाली बसूया आपण. सिट डाऊन कम्फर्टेबली. बैठक स्थितीमध्ये आपल्याला यायचं, साधी मांडी घालून खाली बसायचं. आता आपण एक काम करणार आहोत. वी आर गोइंग टू चॅन्ट 3 टाइम्स. चॅन्ट करण्यापूर्वी 3 टाइम्स आपण सुरुवातीला शीतली प्राणायाम करणार आहोत. प्युअरली इनहेलेशन बाय माउथ आणि एक्झेलेशन बाय नोज. हे करताना तुम्हाला 2 गोष्टींकडे भान ठेवायचं आहे की श्वास हातमध्ये घेताना, हवा हातमध्ये घेताना थंडावा किती जाणवतो याचा अनुभव घ्यायचा. हा केवळ शारीरिक थंडावा नाहीये. इट कॅन बी ए कूलनेस ऑन बॉडी लेवल बट ट्रँक्विलिटी ऑन द माइंड लेवल. ट्रँक्विलिटी म्हणजे काय, तर शांतता देणारी गोष्ट. आणि थंडावा म्हणजे काय, तर कूलनेस देणारी गोष्ट. कूल आणि ट्रँक्वाइल याच्यामध्ये फरक असतो. कूलनेस इज ऑन फिजिकल लेवल अँड ट्रँक्विलिटी इज ऑन मेंटल. या दोन्हीचं कॉम्बिनेशन करणं हा यातला महत्वाचा भाग आहे. सो ट्राय टू एक्सपिरियन्स दॅट यू आर गेटिंग ट्रँक्वाइल्ड ऑन माइंड लेवल अँड कूल ऑन द फिजिकल लेवल. आणि श्वास सोडताना जास्तीत जास्त हीट आणि ह्युमिडिटी शरीरातून बाहेर जाते. या प्रकारे आपण 3 वेळेला करणार आहोत शीतली प्राणायाम. त्यानंतर 3 वेळेला आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. आणि त्यानंतर 3 वेळेला करणार आहोत कॉम्बिनेशन. कोणतीही ध्यानात्मक साधी बैठक स्थिती घ्या. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये. ऑलवेज कीप द हँड्स बिहाइंड युअर नीज. प्राणस्पंद, प्राणसाधना आपण करणार आहोत हे पहिलं लक्षात घ्या. दिस इज नॉट ओनली इनहेलेशन, एक्झेलेशन ऑर ब्रीथिंग एक्सरसाइज. इट इज प्राणशक्ती साधना. प्राणशक्तीची ही साधना आहे. त्यामुळे प्राणशक्तीचा सेन्स
या दोन्ही बोटांच्या ठिकाणी आपल्याला जाणवतं, त्याचा थोडासा अनुभव घ्यायचा. एक दीर्घ श्वसनाचं आवर्तन करूया. भरपूर श्वास घ्यायचा आणि अगदी सावकाशपणे सोडायचा. दोन तीन नॉर्मल ब्रिदिंगची राउंड्स. आता आपण करणार आहोत सुरुवातीला लागोपाठ सलगपणे 3 रोटेशन शीतली प्राणायामाची, ज्यामध्ये सुरुवातीला नाकाने संपूर्ण श्वास सोडून द्या. कम्प्लीट एक्झेलेशन बाय नोज. थोडं थांबायचं. या कालावधीमध्ये आपली जीभ थोडीशी बाहेर काढून दोन्ही बाजूने टर्न करायची आणि मधल्या कॅव्हिटी मधनं संथ दीर्घ खोलवर पूरक श्वास घ्यायचा उदरापर्यंत. कूलनेस अनुभवायचा. तोंड मिटायचं आणि नाकाने सावकाशपणे श्वास सोडताना एक्सपिरियन्स द हीट दॅट यू कॅन रिलीज सेन्स एट युअर नॉस्ट्रिल टिप्स. सावकाशपणे श्वास सोडायचा नाकाने. श्वास सोडल्यावर थोडं थांबायचं. ड्युरिंग दॅट पिरियड टर्न युअर टंग अँड टेक इट आउट. अगेन स्लोली अँड डीपली इनहेल बाय माउथ. तोंडाने संथ दीर्घ पूरक पोटापर्यंत. तोंड मिटायचं. अगदी सावकाशपणे नाकाने घ्यायचं. श्वास सोडण्याचा कालावधी हा घेण्यापेक्षा जास्ती ठेवण्याचा प्रयत्न करा. आयडियली इट इज डबल, पण सुरुवातीला जास्ती ठेवायचं. श्वास सोडल्यावर थोडं थांबायचं. एक्सपिरियन्स द एम्प्टीनेस इनसाइड. अगेन टर्न युअर टंग फ्रॉम बोथ द साइड्स. टेक इट आउट स्लाइटली आणि दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत. एक्सपिरियन्स द कूलनेस इन द बॉडी लेवल अँड ट्रँक्विलिटी ऑन द माइंड. तोंड मिटायचं. नाकाने अगदी सावकाशपणे श्वास सोडायचा. एक्झेल आउट व्हेरी 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 स्लो. कंट्रोल्ड एक्झेलेशन. काही क्षण अगदी शांत बसून राहायचं. वी रिअली फील कॉम्पोज्ड. आपल्याला या 3 रोटेशन नंतर खूप शांत वाटतं निश्चितपणे, बियॉन्ड डाऊट. प्रपोर्शन कॅन बी डिफरंट इंडिव्हिज्युअली, पण नोबडी विल सर्टनली फील एक्साइटेड आफ्टर दिस. हे तर नक्की आहे. नाउ वी विल डू 3 राउंड्स ऑफ भ्रामरी प्राणायाम. हमिंग करताना गुंजन आहे भ्रमराप्रमाणे, आणि ते करताना लक्षात घ्यायचं, करताना आणि संपल्यानंतर त्याची व्हायब्रेशन्स, कंपन नेमकी कुठे आणि कशी जाणवतात त्याकडे लक्ष द्यायचं. ओठ मिटलेले आहेत, जबडा ढिला ठेवलेला आहे, म्हणजे दातावरती दात घट्ट आवळून धरायचे नाही. आता सुरुवातीला संपूर्ण रेचक नाकाने कम्प्लीट एक्झेलेशन. थ्रू आउट द एक्झेलेशन पोटापासून श्वास बाहेर सोडून द्या. आतला रिकामेपणा अनुभवा. नाउ स्लोली अँड डीपली इनहेल राईट अप टू ॲब्डोमेन. दीर्घ संथ खोलवर पूरक उदरापर्यंत. एक्सपिरियन्स द ब्युटिफुल व्हायब्रेशन्स ऑफ हमिंग. श्वास सोडल्यानंतर थोडं थांबायचं. पुन्हा एकदा दोन्ही नाकपुड्यांनी संथ दीर्घ खोलवर पूरक उदरापर्यंत श्वास घ्यायचा. ऑलवेज इनहेल अप टू ॲब्डोमेन, म्हणजे पोट बाहेर येईल श्वास घेता. किंचित थांबून हमिंग, गुंजन. गुंजनाचा ध्वनी संपूर्ण शरीरामध्ये जरी पसरत असला तरी जास्ती तो आपल्या पुस्तकामध्ये घुमतो, त्याचा अनुभव. प्रोलॉंग्ड एक्झेलेशन अँड प्रोलॉंग्ड गुंजन. गुंजनानंतर थोडं थांबायचं. आतला रिकामेपणा अनुभवायचा. एक्सपिरियन्स द एम्प्टीनेस इनसाइड. नाउ अगेन स्लोली अँड डीपली इनहेल बाय नोज. नाकाने भरपूर श्वास घ्यायचा पोट पूरक पोटापर्यंत आणि श्वास सोडताना हमिंग. Those who are suffering from anxiety problems, insomnia, झोप येत नाही, त्यांनी शीतली आणि भ्रामरी प्राणायाम 3-4 राउंड जर झोपण्यापूर्वी केल्या तर they can really get a very nice sleep. हा निद्रानाशावरती सोपा साधा उपाय आहे. काही क्षण शांत बसून राहायचं. Now we are going to do the combination of शीतली and भ्रामरी together. हे कॉम्बिनेशन पहिल्यांदाच आय एम गोइंग टू यूज इट. एक स्पेसिफिक आहे, ओरिएंटेशन असलेलं आहे, पर्पज शी रिलेटेड आहे.
याचा कुठेही ग्रांथिक उल्लेख नाही, कृपा करून लक्षात घ्या. डोंट ट्राय टू सर्च एनीवेअर इन द स्क्रिप्चर्स. वी आर ट्राइंग टू अप्लाय इट ॲज पर अवर रिक्वायरमेंट. आता काय करायचंय आपल्याला, तर पूरक करताना आपल्याला तोंडाने शीतली प्राणायाम करायचा आणि रेचक करताना हमिंग करायचंय. सो इनिशियली एक्झेल आउट कम्प्लीट, नाकाने संपूर्ण श्वास सोडून द्या बाहेर. जिभेची पन्हाळ करून तोंडाने श्वास घेताना भरपूर श्वास घ्यायचा पोटापर्यंत. रेचकानंतर थोडं थांबायचं, हातला रिकामेपणा अनुभवायचा. अगेन ट्विस्ट युअर टंग अँड स्लोली अँड डीपली इनहेल बाय माउथ. दीर्घ संत खोलवर पूरक पोटापर्यंत. तोंड मिटून गुंजन आणि कंपनांचा अनुभव. इट्स अ टिपिकल कॉम्बिनेशन, व्हेरी युजफुल. एक्झलेशन थांबल्यानंतर गुंजनही थांबेल. काही क्षण थांबायचं, त्याच स्थितीत पुन्हा एकदा जिभेची पन्हाळ करून तोंडाने दीर्घ संत खोलवर पूरक आणि त्यानंतर तोंड मिटून हमिंग, गुंजन, भ्रामरी प्राणायाम. काही क्षण आंतरिक शांतीचा अनुभव. यू फील एक्स्ट्रीमली पीसफुल अँड कूल इनसाइड. आपल्याला शांत वाटायला लागतात. एवढी शांती आपण कधी अनुभवलेली नसते. नाउ वी विल रिलॅक्स ऑन बॅक फॉर सम मिनिट्स. पाठीवरती पडताना डोळे मिटलेलेच ठेवा. डाव्या कुशीवरती वळून सावकाशपणे शवासनात रिलॅक्स व्हायचं. पाठीवरती पडल्यानंतर दोन्ही पायांच्या योग्य असं अंतर. Keep the distance of some inches between both the legs. Last toe tilted towards ground. करंगळी जमिनीकडे ढिली सोडलेली. त्यानंतर दोन्ही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेने, बोटं अर्धवट मिटलेली. डोळे अगदी अलगदपणे मिटून ठेवा. Keep the eyes softly closed. संपूर्ण शारीरिक शिथिलता. जस्ट डिक्लेअर इन युअर माइंड, आय एम कम्प्लिटली रिलॅक्स्ड. मी संपूर्ण तणावरहित आहे. टुडे वी विल फोकस आवर अटेन्शन ऑन आवर ओन फेस. स्वतःच्या चेहऱ्याकडे आपल्याला स्वतःला घेऊन जायचंय. डोळे मिटून आपला चेहरा बघायचा. नॉर्मली वी लुक इट इन मिरर विथ वाईड ओपन आईज. आज हे जे काही इंट्रोस्पेक्शन आहे चेहऱ्याचं, इट इज नॉट ऑफ द एक्सटर्नल ब्युटी बट ऑफ इनर पीस. चेहऱ्याच्या रेखीवपणाकडे किंवा इतर कुठल्याही गोष्टीकडे आपलं लक्ष नाही. डोळे मिटून आपण आपल्या चेहऱ्याचं अवलोकन करत आहोत. ओनली टू सेन्स द पीसफुलनेस. एक मस्त शांत असा भाव चेहऱ्यावरती आहे आणि त्याच्या बरोबरीने आतून उमललेली प्रसन्नता आहे. इट इज इमर्ज्ड फ्रॉम इनसाइड. ऑन स्किल लेवल इट इज पीसफुलनेस. ऑन माइंड लेवल इट इज ब्लिसफुलनेस. दोन्हीमध्ये खूप फरक आहे. चेहऱ्याच्या त्वचेच्या स्तरावरती शांतता आहे आणि मानसिक स्तरावरती प्रसन्नता आहे. प्रतिपक्ष भावना ही आहे. नेहमी आपला चेहरा वाकडा तिकडा असतो. वी फोकस ओनली ऑन द ब्युटिफिकेशन आस्पेक्ट ऑफ दॅट. मन किती बिघडलेलं असलं ते चेहरा आपण नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करतो, विच इज अगेन ए रॉंग वे ऑफ एक्सप्रेशन. या ठिकाणी तसं काहीच नाही. वी आर ऍक्सेप्टिंग द फेस कॉन्शियसली ॲज अ पीसफुल एक्सप्रेशन अँड ब्लिसफुल बेस.
प्रसन्न आणि शांत चेहरा स्वतःचाच काही क्षणांसाठी अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. यू युअरसेल्फ एक्सपिरियन्स दॅट येस आय एम एक्स्ट्रीमली पीसफुल अँड ब्लिसफुल. Entire day we cannot blame anybody because we have seen our own peaceful and blissful face. स्वतःचाच आपण शांत प्रसन्न चेहरा बघितल्यामुळे कोणालाही दोष द्यायची शक्यता 0%. Just I am enjoying my peacefulness and blissfulness on the face. आणि हे कशामुळे आहे? Because I am declaring it. It is because of the relaxation of body. शरीरावरचे ताण सगळे बाजूला गेलेले आहेत, त्यामुळे प्रसन्नता आणि शांतता चेहऱ्यावरती येणारच आहे. योगनिद्रेमध्ये आपण अवेअरनेसचं रोटेशन करतो, जाणीवेचा विस्तार आणि संकोच करत असतो. जाणीवेच्या विस्ताराचा एरिया संपूर्ण शरीर जे आहे ते आपण संकोच केलंय आणि आपण फक्त चेहऱ्यावरती लक्ष ठेवलं. जस्ट एन्जॉय युअर ओन पीसफुल अँड ब्लिसफुल फेस. इट्स अ रिअली नाईस एक्सपिरियन्स. आपल्याला स्वतःलाच कल्पना नसते की आपण इतके प्रसन्न आणि शांत असू शकतो. अँटीडोट फॉर अँगर. मस्त वाटतंय, खूप छान वाटत. Whenever there is no excitement, there is no respiratory increase. परिणाम तुमच्या लक्षात येईल की श्वसन क्रिया अतिशय संथपणे चालू आहे बघा. यू आर जस्ट डुईंग इट ॲज अ नॉर्मल रिॲक्शन ऑफ द बॉडी. मुद्दामून श्वास घेतला, मुद्दामून सोडला असं न करता किंवा असं न होता तो कसा होतोय. इट इज नेव्हर ऑन डीपर लेवल बट इट इज ऑन स्लो लेवल. संथ शांत श्वसन. A very peaceful and slow breath. माझं मन अगदी शांत झालेलं आहे. मनातल्या विचारांचा केऑस, ॲब्सर्डनेस, विस्कळीतपणा, डिस्टॉर्शन कमी झालेलं आहे. बिकॉज आय एम हॅव्हिंग ओनली वन डॉमिनंट थॉट इन द माइंड. आय एम रिलॅक्स्ड अँड माय ब्रेथ इज व्हेरी स्लो. मी शांत आहे, प्रसन्न आहे आणि माझा श्वास अतिशय शांतपणे चालतो. हा एकच विचार डॉमिनंटली या क्षणी आपल्या मनामध्ये आहे. अदर थॉट्स आर ऑन द बॅक सीट. लेट देम बी देअर. Never associate your action with past or future. Just link it with the present. या क्षणी मी शांत आहे, प्रसन्न आहे, मस्त आहे. That's all. It gives us the scope to widen our mind. आपल्या मनाची व्याप्ती आणि खोली वाढवणं आपल्याला या ठिकाणी शक्य होतं. And that is further supported by our resolve. आपला जो संकल्प आहे, माझ्या सर्व भावना संतुलित आहेत, त्यांचा योग्य प्रकारे हाताळणी करण्यासाठी एक इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास या क्षणी मला प्राप्त होत आहे. ऑल माय इमोशन्स आर बॅलन्स्ड. आय एम गेटिंग ट्रिमेंडस विल पॉवर अँड सेल्फ कॉन्फिडन्स राईट नाव टू हँडल देम. This resolve will change your life dimensions totally. जीवनाकडे बघण्याचा, जीवनाला स्वीकारण्याचा आपला दृष्टिकोन संपूर्णपणे बदलून जातो. ज्या ज्या वेळेला तुम्ही हे वाक्य म्हणता त्या त्या वेळेला ते घडतं. And that's the beauty of yoga. It is always in the continuous present tense. It is neither related to the past or nor it is going to project for something future. No.
ॲज इज व्हेअर इज बेसिस. सो हा विचार ज्या ज्या क्षणी मी मनामध्ये आणतो किंवा आणते त्या वेळेला तसं घडतं. ऑल माय इमोशन्स आर बॅलन्स्ड. आय एम गेटिंग ट्रिमेंडस विल पॉवर अँड सेल्फ कॉन्फिडन्स राईट नाव टू हँडल देम. माझ्या सर्व भावना संतुलित आहेत. त्यांना हाताळण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास ह्या क्षणी मला प्राप्त होत आहे. थिंक दिस पर्टिक्युलर प्रोसेस फॉर सम टाइम. 2-3 वेळा या संकल्पाचा उच्चार करा मनातल्या मनात. योगनिद्रेच्या प्रक्रियेतनं बाहेर येण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सहज श्वासाची जाणीव, शांत शरीराची जाणीव, दोन्ही हातांच्या बोटांमध्ये हालचाल, हातापायांच्यात हालचाल, संपूर्ण शरीराला किंचित खेच द्यायचा. स्ट्रेच द बॉडी, रिलॅक्स इट. टर्न टू युअर लेफ्ट साइड. डावीकडे वळायचं. डावा हात डोक्याखाली घ्यायचा. उजवा हात जमिनीवर ठेवायचा समोर. सावकाशपणे उठून बसायचं. स्लोली कम टू सिटिंग पोझिशन. कीप द आईज क्लोज. डोळे मिटलेले ठेवा. टेक युअर ओन टाइम टू गेट अप. दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा, शांतीपाठ आपण सगळ्यांनी एकत्रपणे म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. त्रितापापासून शांती एकाच वेळेला दोन्ही हात गुडघ्यावरती. एक प्रणवोच्चार आपण करणार आहोत. खालच्या पट्टीतला मकार लांबवलेला. त्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. कम्प्लीट एक्झलेशन. दीर्घ आणि खोलवर श्वास घ्यायचा. Experience the inner silence. Palming. दोन्ही तळवे अंगावरती चोळायचे. डोळ्यांच्या भोवती ठेवून डोळ्यांच्या आसपासच्या भागाला ऊब द्यायची. सावकाशपणे हात काढून डोळे उघडायचे. आज साधारणपणे 1-2 तासापर्यंत वी आर गोइंग टू कीप आवर ग्रुप ओपन. आपल्या ग्रुपवरती ऍडमिन ओनली जे आपण कंडिशन टाकलेली आहे ती आपण आता 9 ते 11 या पिरियडमध्ये ओपन ठेवणार आहोत. तुमचे जे काही या संपूर्ण शंका असतील, विशेषतः या अँगर मॅनेजमेंट बद्दल, या संपूर्ण शिबिराबद्दल, त्याबद्दल तुम्ही तुमच्या सूचना किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते जरूर त्याच्यावरती पोस्ट करा. वी विल सिलेक्ट सम हँडफुल क्वेश्चन्स आणि वी विल ट्राय टू हँडल देम ऑन सॅटरडे. शनिवारी आपण त्याचा विचार करणार आहोत. एक लक्षात घ्यायचं, डोंट आस्क एनी पर्सनल इश्यूज. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला या बाबतीत जो काही सल्ला हवा असेल,
that you can independently definitely be in touch with Nandini madam. त्यामुळे व्यक्तिगत शंका न विचारता जनरलाइज आपल्याला काही शंका असतील तर आपण जरूर त्या पोस्ट करा. आय विल ओपन द ग्रुप ॲट 9 o'clock. 9 ते 11 हा ग्रुप आपण आज ओपन ठेवूया. आज तुम्ही 2 तासामध्ये काही सूचना द्या. दुसरी गोष्ट अशी आहे की समजा आपल्याला असं वाटलं की हे 2 तास सकाळी खूप बिझी असतो आपण, तर आय विल जस्ट ओपन दॅट ग्रुप ऑल्सो फ्रॉम 5 to 7 इन द इव्हिनिंग. म्हणजे आजच्या दिवसामध्ये 2 तास सकाळी 2 तास संध्याकाळी हा ग्रुप तुमच्या फक्त शंका ज्या आहेत त्या शंका या सब्जेक्टशी रिलेटेड त्या आपण विचारण्यासाठी ओपन ठेवूया. यू आस्क द क्वेश्चन्स अँड विल ट्राय टू हँडल देम ऑन सॅटर्डे. सॅटर्डेला आपण साधारणपणे 40 मिनिटं या संपूर्ण शंका निरसनासाठी ठेवणार आहोत आणि शेवटची 20 मिनिटं योगनिद्रेसाठी ठेवणार आहोत. सो विल डू दॅट ऑन सॅटर्डे. संडेला आपला नेहमीप्रमाणे क्लास होणार आहे आणि 21 तारखेला ॲज आय सेड यू आपला योग दिन जो आहे त्या दिवशी वी आर गोइंग टू हॅव हे ध्यान सेशन. ओके, तर तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ वंडरफुल डे. एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ द टाइम, कारण एन्जॉयमेंट इज द ओनली थिंग इन द लाईफ. हरिओम. हरिओम. थँक्यू. एक प्रश्न विचारायचा होता फक्त सर.